चुकीचे जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. उगाच वळसे शब्दांचे देत राहा तू. उगाच वळसे शब्दांचे देत राहा तू. उगाच वळसे शब्दांचे देत राहा तू. भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही. भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. उद्याची किती काळजी बघ रांगेतून. उद्याची किती काळजी बघ रांगेतून. उद्याची किती काळजी बघ रांगेतून. परवा आहे उद्याच नंतर बोलू काही. परवा आहे उद्याच नंतर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून. शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून. शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून. वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही. वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर 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 बोलू काही. पेप्सोडेंट जर्नीचेक आयुष्यावर बोलू काहीच्या 500व्या प्रयोगानिमित्त जमलेल्या तुम्हा तमाम रसिकांचं आणि झी मराठी त्या तमाम रसिकांचं मी सुनील बर्वे खूप मनापासून स्वागत करतो. जगभरातल्या मराठी मनांमध्ये आपली एक खास जागा निर्माण करणारे हे दोन प्रतिभावंत कलावंत. मराठी कविता आणि मराठी संगीत याला आता मान मिळत नाही, तो पुन्हा प्राप्त करून देत. मराठी कविता तरुण पिढी ऐकत नाही, पूर्वीसारखी मराठी गाणी राहिली नाहीत, कार्यक्रमांना पूर्वीसारखी गर्दी राहिली नाही. या सर्व प्रश्नांना आपल्या शब्दासुरातून चोख उत्तर देऊन महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व शहरं, गावं, भारतातील सर्व मराठी माणसं आणि अमेरिकेतील 31 शहरांसह एकूण 10 देशांमधील रसिकांना मराठी गीत कवितेच्या प्रेमात पाडणाऱ्या या दोघांचं आपण सर्वजण आज झी टीव्हीच्या या कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व रसिकांच्या वतीनं अभिनंदन करूया. अगदी शालेय काळापासून कविता लिहिणारा, तुमच्या आमच्या भावना सहज सोप्या तरीही सौंदर्यपूर्ण भाषेत लिहिणारा, त्याच कविता कधी वाचनातून तर कधी स्वतःच्या चालीमधून गाणारा एक उत्तम कॉपीरायटर, प्रतिभावान कवी, गीतकार आणि काव्यसंग्रह आता विकत घेतले जात नाहीत या प्रश्नाला आपल्या मौनाची भाषांतरेच्या विक्रमी विक्रीमधून उत्तर देणारा आपला लाडका कवी संदीप खरे.
आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी जयोस्तुते हे गाणं पुणे आकाशवाणी केंद्रावरून सादर करून संगीत क्षेत्रात पाऊल टाकणारा आणि बालगीतांपासून संत रचनांपर्यंत आणि कुसुमाग्रज बोरकर यांच्या काव्यापासून पॉप रचनांपर्यंत 700हून अधिक संगीत रचना देणारा, अल्बम, चित्रपट संगीत यातून आणि झी मराठीच्या नक्षत्रांचे देणेपासून सारेगमप मधील मार्मिक टिप्पणींपर्यंत सर्व गोष्टींमधून आपल्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेला आपला लाडका संगीतकार गायक डॉक्टर सलील कुलकर्णी. या दोघांच्या कविता आणि गाण्यांइतकंच या कार्यक्रमातील निवेदन सुद्धा ते दोघं जण खूपच उत्तम रीतीने करतात. मी सगळं हे बोललो कारण कदाचित पुढे मला बोलायला मिळेल न मिळेल, तर मी अधिक काही न बोलता सलील. नमस्कार. आयुष्यावर बोलू काही या आमच्या छोट्याशा साध्याशा कार्यक्रमाच्या 500व्या प्रयोगाच्या निमित्ताने तुम्ही जमलेले सगळे रसिक आणि झी मराठीवरून बघणारे जगभरातले सगळे आमच्यावर प्रेम करणारे रसिक सगळ्यांना आमच्या सगळ्यांतर्फे खूप मनापासून अभिवादन करतो. हा कार्यक्रम तुमचा होता, तुमचा आहे आणि तुमचाच राहील. त्याच्यामुळे 500 प्रयोग झाले हे तुम्ही उत्तम दाद दिलीत म्हणून झाले. त्यातून एकही स्त्री कलाकार नसताना स्टेजवर तुम्ही इतकी गर्दी करता याचं मला फार कौतुक वाटतं. म्हणजे आजच्या गाणी बघण्याच्या जमान्यातील तुम्ही गाणी आणि कविता ऐकायला येता. आज जरा बदल आहे. आज 500व्या कार्यक्रम सेलिब्रेशन म्हणून गायिका पण आहेत कार्यक्रमामध्ये. पण ते म्हणजे कसं, अगदी नेहमी खादी वापरणारा माणूस कधीतरी मुलीच्या लग्नात वगैरे सिल्कचा झब्बा घालतो, तितपत बदल आहे. बाकी तसा आमचा कार्यक्रम नेहमीसारखा साधाच आहे. पण आज या निमित्ताने सगळे जवळची माणसं एकत्र जमावी. जसं समोर आहेत अनेक दिग्गज कलाकार, आमच्यावर प्रेम करणारे तुम्ही सगळे रसिक, आमचा मित्र सुनील बर्वे, हे सगळे आमचे वादक मित्र, हे खास या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी म्हणून इथे आलेत. सगळ्यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो. दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर, निळ निळ गार गार पावसाचे घरदार सरीवर सर, सरीवर सर. दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर, निळ निळ गार गार पावसाचे घरदार सरीवर सर, सरीवर सर, हो सरीवर सर, सरीवर सर. रे तळ तळ गार 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 फिरे वारा, मेघियाच्या ओंजळीत भिजत थिजलेला पारा. तळ तळ गार 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 फिरे वारा, मेघियाच्या ओंजळीत भिजत थिजलेला पारा. दूरवर रानभर नाचणारा निळा मोर, दूरवर रानभर नाचणारा निळा मोर, मोर पिसा मखमल उतू गेले मनभर सरीवर सर, सरीवर सर, हो सरीवर सर, सरीवर सर. आणि पाऊस हा मुळातच अतिशय रोमॅन्टिक असा ऋतू. त्यामुळे पाऊस आला की कुठल्याही वयाचा मनुष्य असू दे, कुठल्याही गावचा मनुष्य असू दे, तर थोडासा रोमॅन्टिक झाल्या वाचून राहत नाही. आणि म्हणूनच हे शेवटचं कडवं सलील आणि सुनीलचं खूप आवडतं. साहजिकच या रोमॅन्टिक संदर्भातच पावसाच्या कवितेचा शेवट करतो. आशा पावसात सय व्हावे तुझे येणे जाणे, उमलते ओले रान रान नवे मन तुझे. आशा पावसात सय व्हावे तुझे येणे जाणे, उमलते ओले रान रान नवे मन तुझे. जशी ओली हुर हुर थरारते रानभर, जशी ओली हुर हुर थरारते रानभर, तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर,
सरीवर सर, दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, निय निय गार गार पावसाचे घरदार. सरीवर सर, सरीवर सर, ओ सरीवर सर, सरीवर सर, ओ सरीवर सर, ओ सरीवर सर, ओ सरीवर सर, सरीवर सर, सरीवर सर, सरीवर सर, सरीवर. धन्यवाद. पहिल्याच कवितेपासून प्रत्येक शब्दाला प्रत्येक सुराला जी दाद मिळते ते पाहून आम्ही जो पहिला कार्यक्रम सुरू करताना विचार केला होता तो पुन्हा एकदा आठवला मनाशी, की खरंच असं ठरलं होतं आम्ही जेव्हा आयुष्यावर बोलू काहीचा पहिला प्रयोग केला की अशी एखादी मैफिल करू की अगदी जी आपण म्हणतो ना घरच्या घरी मित्रमंडळी बसली आहेत, आवडली तरच मित्र दाद देत आहेत, अशी जी एक मैफिल रंगलेली असते कायम, असं काहीतरी छान करूया. मग तिथे कुठलाही आव नको. मग एकदा स्टेजवरती बसल्यावर आम्ही कलाकार कलाकार खेळायचो, तुम्ही रसिक रसिक खेळायचो, अशी कुठली दरी त्याच्यामध्ये नसेल. असा एक साधा सोपा कार्यक्रम डोक्यामध्ये होता आणि खूप समाधान वाटतं की या कार्यक्रमामुळे इतके रसिक जोडले गेले, आयुष्यावर बोलू काहीचा परिवार इतका मोठा झाला. आणि त्यामुळे खरंच मी सुद्धा पुन्हा एकदा सगळ्या रसिकांचे आभार मानतो मनापासून. आणि आज खरोखरच सांगायची गरज नाही, पण बाहेर कधी कधी सांगायला लागतं की जिथे दाद द्यावीशी वाटेल तिथे अवश्य द्या, आणि जशी द्यावीशी वाटते तशीच द्या. उगाच बिचकट टाळ्या वगैरे वाजू नका. शेजारचा कधी टाळ्या वाजवतोय म्हणून वाट बघू नका. आपल्याला आवडले की ताबडतोब पावती फाडायला हरकत नाही. म्हणजे जनरली मराठीमध्ये नायिका जशा अर्धवट मिठी मारतात घाबरत घाबरत, तशी दाद द्यायचे कारण नाही. आवडलं तर मनमुराद दाद द्या. सुनीलला काय पटलं नाहीये की मराठीत नायिका बिचकट. मी पडद्यावरती म्हणत होतो.